नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 8 एप्रिल 2026चे जेवढेही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न असतील, हे बुलेट रॅपिड फायरमध्ये जे नेहमीप्रमाणे आपण बघत असतो, हे आजचे देखील 10 प्रश्न आपण बघूया. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रापर्यंत लिंक शेअर करा आणि जे विद्यार्थी अजून या व्हिडिओ लाईक केले नसतील तर नक्कीच लाईक करा आणि रोज सकाळी 6 वाजता हा व्हिडिओ पाहायला विसरू नका. ओके, चला महत्त्वाचे 10 प्रश्न बघूयात आपण. तत्पूर्वी कालच्या लेक्चरमध्ये जो शेवटचा प्रश्न विचारला होता, ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं होतं. खूप जण उत्तर कमेंट बॉक्समध्ये दिलं आहे. अभिनंदन तुमचं. प्रश्न असा होता, एप्रिल 2026मध्ये खालीलपैकी कोणत्या देशात जागतिक बँक व इंटरनॅशनल मॉनिटरी फंड IMFची बैठक होणार आहे? तर हे होणार आहे थायलंड या देशामध्ये. पर्याय क्रमांक 3 लक्षात ठेवा. थायलंड या देशाची राजधानी आता बँकॉक. बँकॉक ही थायलंडची राजधानी आहे. ओके, चला बघूयात आपण अत्यंत महत्त्वाचा आजचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. केंद्र सरकारच्या प्राईड ऑफ हिल्स या उपक्रमाअंतर्गत खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वाधिक निधीचा वाटप हा नुकतंच करण्यात आलेला आहे? केंद्र सरकारने 2026-27मध्ये ही योजना सुरू केली आहे. प्राईड ऑफ हिल्स, ज्याला डोंगराळ प्रदेशाचा अभिमान असं ह्या योजनेचं देखील नाव ठेवण्यात आलं आहे आणि सर्वात जास्त साधारणतः 4,900 कोटी रुपये जे आहेत ना, हे 4,900 कोटी रुपये देण्यात आलेत भारतामधील एकूण 9 डोंगराळ राज्यांसाठी. तर सर्वात जास्त जी रक्कम भेटलेली आहे ते अरुणाचल प्रदेश, पर्याय क्रमांक 1 लक्षात ठेवा, IMP आहे. अरुणाचल प्रदेश. ओके, आणि संपूर्ण भारतामध्ये जे काही 9 राज्य आहेत, 9 डोंगराळ राज्यात लक्षात ठेवा. मी 9 7 सिस्टर नाही म्हणत, डोंगराळ राज्ये. ओके, भारतामध्ये 9 डोंगराळ राज्य आहेत. कोणते कोणते असतील हे? ओके, तर एक आहे अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश आहे. दुसरा आहे नागालँड. लक्षात ठेवा, कोणते डोंगराळ भाग राज्यामध्ये येत नाही किंवा येतात असे तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. नागालँड आहे. तिसरा आहे मणिपूर. चौथा आहे मिझोराम. मिझोराम. पाचवा आहे त्रिपुरा. सहावा आहे सिक्कीम. सातवा आहे मेघालय. ह्याच्यामध्ये 7 सिस्टरपैकी आसामला घ्यायचं नाही आहे. ओके, आसामला घ्यायचं नाही. सिक्कीम. त्यानंतर आहे हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेश आणि 9वा राज्य येतो म्हणजे उत्तराखंड. उत्तराखंड. हे 9 राज्य आहेत आणि सर्वात जास्त जे काही रक्कम भेटली आहे ती भेटली आहे अरुणाचल प्रदेशला 4,900 कोटी रुपये. अरुणाचल प्रदेश राजधानी काय असेल? इटानगर आहे. इटानगर ही अरुणाचल प्रदेश राजधानी लक्षात ठेवा, IMP आहे. प्राईड ऑफ हिल्स इथं सगळी माहिती दिली बघा. राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेचा भाग असलेल्या साधारणतः 9 डोंगराळ जे काही राज्य आहेत त्यासाठी एकूण 25,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक 4,900 कोटीची जी काही तरतूद आहे ती अरुणाचल प्रदेशला देण्यात आलेलं आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हिमाचल प्रदेशला 3,920 कोटी रुपये, नागालँडला 3,880 कोटी रुपये नुकतं देण्यात आले. उत्तराखंड आहे, त्रिपुरा आहे, त्यानंतर मणिपूर आहे, मेघालय आहे, मिझोराम आहे आणि सिक्कीम आहे. असे हे 9 राज्य लक्षात ठेवू शकता. चला पुढचा दुसरा प्रश्न महत्त्वाचा. नुकतेच हॉकी इंडियाच्या 8व्या वार्षिक पुरस्कार 2025 मध्ये वर्षातील सर्वोत्तम पुरुष खेळाडूचा पुरस्कार हा कोणाला देऊन त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे? हे वर्षामधील सर्वोत्तम पुरुष खेळाडू आहेत हॉकी इंडियासाठीचं. त्याचं नाव आहे हार्दिक सिंग, पर्याय क्रमांक 2. हार्दिक सिंग लक्षात ठेवा, MP आहे. यांना खेलरत्न पुरस्कार देखील नामांकित करण्यात आलेला आहे. बघत यांना भेटतंय की नाही ते, पण शक्यतो भेटून जाईल. खेलरत्न पुरस्कारासाठी यंदाचं त्यांना नामांकन करण्यात आलेलं आहे. हार्दिक सिंग भारताची हॉकी जो टीम आहे या टीमचे एक महत्त्वपूर्ण भाग आहेत, लक्षात ठेवा. हरमनप्रीत सिंग जे आहेत ना, हे भारतीय हॉकी टीमचे कॅप्टन आहेत, लक्षात ठेवा. आणि इथे बघा नवनीत कौर हे जे आहेत हे महिला गटामध्ये त्यांना प्लेयर ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आले. हे आहेत नवनीत कौर. नवनीत कौर महिलांमध्ये आणि हार्दिक सिंग हे पुरुषांमध्ये, लक्षात ठेवा. आणि बाकी सगळी माहिती तुम्ही वाचू शकता. 1980च्या मॉस्को ऑलिम्पिक खेळामध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा, तसेच 1978 आणि 1982च्या आशियाई खेळामध्ये 2 रौप्य पदके आणि 1982च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या जफर इक्बाल यांना मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार 25 लाख रुपये प्रदान करण्यात आलं आहे. हेही विसरून चालणार नाही. हे मेजर ध्यानचंद केलं तर नाही, हे मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार आहे, लक्षात ठेवा. जफर इक्बाल यांना देण्यात आले. बाकीचे हे 2 पुरस्कार, एक नवनीत कौर आणि दुसरा हार्दिक सिंग, विसरायचं नाही. तिसरा प्रश्न. नुकतेच अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर
झालेल्या दुसऱ्या अखिल भारतीय पोलीस T20 क्रिकेट स्पर्धा 2025-26चा विजेता संघ हा कोणता ठरलेला आहे? हे ठरलं आहे महाराष्ट्र पोलीस संघ. पर्याय क्रमांक 3 लक्षात ठेवा. ओके. महाराष्ट्र पोलीस संघ IMP आहे. रेल्वे प्रोटेक्शन फोर्स हा उपविजेता बनला होता. उपविजेता आहे RPF, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स उपविजेता आहे आणि महाराष्ट्र पोलिसांनी हे जिंकलं आहे दुसरं अखिल भारतीय पोलीस T20 क्रिकेटचं कप. अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम कुठं आहे हे आहे नवी दिल्ली या ठिकाणी. ठीक आहे. दिल्ली या ठिकाणी येतं अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम. डायरेक्ट तुम्हाला विचारतील की अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम कोणत्या ठिकाणी? त्याला पूर्वी फिरोजशाह कोटला मैदान म्हणायचे. आता त्याला अरुण जेटली असं नाव देण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र पोलीस हे संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे, सगळ्यांना माहितीच आहे. ज्याची तुम्ही तयारी करत देखील आहात. महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे असतो 2 जानेवारीला. 2 जानेवारी लक्षात ठेवा. 2 जानेवारी 1961ला महाराष्ट्र पोलीसचा स्थापना दिवस आहे. सध्या महाराष्ट्र पोलिसांचे जे काही पोलीस महासंचालक आहेत ज्याचं नाव आहे सदानंद दाते. आणि सदानंद दाते यांचं पुस्तक देखील लक्षात ठेवा, वर्दीतल्या माणसांच्या नोंदी नावाचं. वर्दीतल्या माणसांच्या नोंदी. T20चं वर्ल्ड कप जो आहे तो न्यूझीलंडला हरवून भारतानं नुकतंच जिंकल्याचं तुम्हाला माहिती असेल. चला, जे काही रिसेंटली झालेले क्रीडा स्पर्धा आहे त्यांच्यावरती एक नजर टाकूयात आपण. फिडे महिला ग्रँड स्विश 2025ची विजेते आर वैशाली. आशिया क्रिकेट कप 2025चे विजेते भारत. सॅफ अंडर 17 चॅम्पियनशिप 2025चे विजेता आहे भारत. फिफा अंडर 20 युवा फुटबॉल वर्ल्ड कप 2025चे विजेता आहे मोरोक्को. वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करणारे जो आहेत त्यांचं नाव आहे स्मृती मंधाना. 30वी वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा 2025 जिंकले राजमाता जिजाऊ करंडक म्हणतो आपण त्याला, मणिपूर या संघाने. तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कंपाऊंड तिरंदाज आहेत ज्योती सुरेखा वेन्नम. आणि भारतीय क्रिकेट संघाचे नवीन प्रायोजक आहेत अपोलो टायर्स. चला, पुढचा प्रश्न चौथा महत्त्वाचा आहे. नुकतेच एशियन स्क्वॅश फेडरेशन अवॉर्ड्स 2025मध्ये पुरुष प्लेअर ऑफ द इयर कोणाला घोषित करण्यात आलेलं आहे? हे एशियन स्क्वॅश फेडरेशन अवॉर्ड्स आहेत. त्याच्यामुळे पुरुषांना हे आहेत पुरुष, यांचं नाव आहे अभय सिंग. पर्याय क्रमांक 4. अभय सिंग यांनी ही स्पर्धा जिंकली आहे आणि हे येतं अनाहत सिंग. यांचं नाव आहे अनाहत सिंग, लक्षात ठेवा. यांना ज्युनियर गटामध्ये ओके महिला प्लेअर ऑफ द इयर घोषित करण्यात आलेलं आहे. हे तर महिला गट. महिला गटामध्ये अनाहत सिंग यांचा संबंध कोणत्या खेळाशी तुम्हाला विचारले खूप वेळेस. आणि आता लक्षात ठेवा की अभय सिंग यांचा संबंध हा कोणत्या खेळाशी आहे? हा क्वेश्चन तुम्हाला 100% पेपरला विचारणार. अभय सिंग यांचा संबंध कोणत्या खेळाशी आहे? सौरभ घोषाल हे देखील स्क्वॅश खेळतात, लक्षात ठेवा. स्क्वॅश खेळतात. चला, मग काही जे रिसेंटली क्रीडा स्पर्धा झाल्या त्यांच्यावरती एक नजर टाकूयात आपण. टाइम 100 नेक्स्ट यादी 2025मध्ये समावेश होणारे एकमेव भारतीय क्रिकेटर आहेत यशस्वी जयस्वाल. दिल्ली येथे पार पडलेल्या वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025च्या पदक तालिकेत भारताचा क्रमांक आहे 10वा. US किड्स वर्ल्ड चॅम्पियनशिप गोल्फ स्पर्धा 2025 विजेते आहे वेदिका भन्साली. बॉक्सिंग फेडरेशन कप 2025चे आयोजन करण्यात आले चेन्नई या ठिकाणी. T20 क्रिकेटमध्ये 100 विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज आहे अर्शदीप सिंग. फुजैरा चेस ग्लोबल सुपरस्टारचा किताब जिंकणारे विजेते आहेत प्रणव व्यंकटेश. आणि इटालियन ग्रांप्री प्री 2025 जिंकले आहेत मॅक्स वर्स्टापन यांनी. पुढचा प्रश्न 5वा. नुकतेच भारतीय नौदलाने कोणत्या ठिकाणी नौदल गोदीमध्ये INS तारागिरी या स्टेल्थ फ्रिगेटला नुकतंच सेवेमध्ये दाखल करून घेतलेलं आहे? हे INS तारागिरी सामील झाले कुठं? तर विशाखापट्टणम या ठिकाणी. पर्याय क्रमांक 3. विशाखापट्टणम जे की आंध्र प्रदेशमध्ये येतं, लक्षात ठेवा. आणि एक बंदर देखील आहे. संपूर्ण भारतातील सर्वात खोल बंदर कुठलं असेल तर ते आहे, सर्वात खोल बंदर भारतामध्ये विशाखापट्टणम. आणि हे एक भूबंदिस्त बंदर देखील आहे, लक्षात ठेवा. भूबंदिस्त बंदर कुठलं असेल? विशाखापट्टणम IMP आहे. INS तारागिरी. आणि भारतीय नौदल आहे, या भारतीय नौदलाचे प्रमुख कोण असते सध्या? ज्यांना म्हणतो ॲडमिरल. यांना आपण काय म्हणतो? ॲडमिरल असं म्हणतो. यांचं नाव आहे दिनेश कुमार त्रिपाठी. DK त्रिपाठी. दिनेश कुमार त्रिपाठी. आणि 4 डिसेंबरला दरवर्षी आपण भारतीय नौदल दिवस म्हणून साजरा करत असतो. षण नो वरुण हे याचं ब्रीदवाक्य आहे. 6वा प्रश्न महत्त्वाचा. नुकतेच समान विकास सुनिश्चित करण्यासाठी कोणत्या राज्यात प्रथमच जात आधारित सामाजिक आर्थिक सर्वेक्षण केले जाणार आहे? हे जात आधारित सामाजिक आर्थिक सर्वेक्षण केले जाणार आहे
हे तर भगवंत मान आणि भगवंत मान हे मुख्यमंत्री आहेत पंजाब राज्याचे. पर्याय क्रमांक 1 लक्षात ठेवा पंजाब. जिची राजधानी काय असेल? चंदीगड आहे. पंजाबची राजधानी काय असेल? चंदीगड आहे. लक्षात ठेवा चंदीगड. आणि हे प्रथम जात आधारित सामाजिक आर्थिक जो सर्वेक्षण आहे तो केला जाणार आहे पंजाब राज्यामध्ये. पंजाब राज्याविषयी 2-3 पॉईंट बघूयात आपण. हे आहे पंजाबला या ठिकाणी जम्मू काश्मीरची सीमा लागते, या ठिकाणी हिमाचल प्रदेशची सीमा लागते, या ठिकाणी हरियाणाची सीमा लागते आणि या ठिकाणी राजस्थान सीमा लागते. म्हणजे भारतामधील 4 जे राज्य आहेत त्या 4 राज्यांची सीमा लागते पंजाबला आणि या ठिकाणी पाकिस्तानची सीमा लागते. लक्षात ठेवा. पंजाब राज्याची स्थापना सुरुवातीला झाली होती पहिल्यांदाच 1 नोव्हेंबर 1956ला पुनर्रचना केल्यानंतर. मात्र त्याचं नंतर पंजाब, हरियाणा आणि चंदीगड यांची पुनर्रचना करण्यात आली 1 नोव्हेंबर 1966 मध्ये शाह कमिशनच्या शिफारशीनुसार. लक्षात ठेवा शाह आयोग, शाह कमिशन म्हणतो आपण. पुनर्रचना करण्यात आली. पंजाबची राजधानी चंदीगड आहे. पंजाबचे मुख्यमंत्री सध्या आहेत भगवंत मान जे आम आदमी पक्षाचे आहेत. लक्षात ठेवा. राज्यपाल आहेत पंजाबचे गुलाबचंद कटारिया. विधानसभेची सदस्यसंख्या आहे 117. लोकसभेमध्ये पंजाब राज्यातून निवडून दिले जातात 13 सदस्य. पंजाबचा राज्य प्राणी आहे काळवीट. पंजाबचा राज्य मासा आहे सिंधू नदीमध्ये मिळणारा डॉल्फिन मासा आणि एकही राष्ट्रीय उद्यान पंजाब राज्यामध्ये येत नाही. हा क्वेश्चन पेपरला आलेला आहे. हा आहे डॉल्फिन. पंजाब म्हणजे राज्याविषयी आधुनिक 2-3 पॉईंट बघत आपण जे की पेपरच्या अनुषंगाने खूप महत्त्वाचे आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी प्रोजेक्ट हिफाजत सुरू केले पंजाब राज्याने. नोंदणीसाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट आणि कागदपत्रे घेण्याची पद्धत स्वीकारणारे देशातील पहिले राज्य बनले आहे पंजाब. राज्य विधानसभेत सांकेतिक भाषा लागू करणारे भारतातील पहिले राज्य बनले पंजाब. वादविवाद आणि कामकाज पाहण्यासाठी पहिले सर्च करण्यायोग्य इंजिन सुरू करणारे पहिले राज्य बनले पंजाब. बाल कायद्याअंतर्गत न्यायालयीन पॅनलमध्ये सांकेतिक भाषा तज्ज्ञांचा समावेश करणारे भारतातील पहिले राज्य पंजाब आहे. ड्रोन विरोधी यंत्रणा तैनात करणारे भारतातील पहिले राज्य आहे पंजाब. चला 7वा प्रश्न महत्त्वाचा. नुकतेच आलेले सब पर राम तपस्वी राजा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? सब पर राम तपस्वी राजा हे पुस्तक आशुतोष अग्निहोत्री यांचं. पर्याय क्रमांक 4 आशुतोष अग्निहोत्री. जसे तसे लक्षात ठेवा IMP आहे. मग जे चर्चेमधील जे पुस्तक आहेत त्यांच्यावरती एक नजर टाकू. भरपूर पुस्तकं तुम्हाला या ठिकाणी लावलेली आहे. जर बघा जेवढे तुम्ही रिव्हिजन करताल ना तेवढे जास्त तुम्हाला फायदा होणार आणि रिव्हिजन इज अ की ऑफ सक्सेस. रिव्हिजन खूप खूप महत्त्वाचं असतो. बघत आपण वाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स हे पुस्तक आहे DY चंद्रचूड यांचं. जस्टिस डिनाईड जस्टिस लॉस्ट हे पुस्तक आहे कांचन चक्रवर्ती यांचं. मदर मेरी कम्स टू मी हे पुस्तक आहे अरुंधती रॉय यांचं. ऑपरेशन सिंदूर हे पुस्तक आहे KJS धिल्लन यांचं. इन प्रेज ऑफ कोएलेशन पॉलिटिक्स हे पुस्तक आहे मनोज कुमार यांचं. डिफरंट बट नो लेस पुस्तक आहे अनुपम खेर यांचं. डेमोक्रेसी हार्ट लँड हे पुस्तक आहे SY कुरेशी यांचं. डेमोग्राफी रिप्रेझेंटेशन डिलिमिटेशन द नॉर्थ साऊथ डिवाइडेड इंडिया हे पुस्तक रवी के मिश्रा यांचं. हार्ट लॅम्प पुस्तक आहे बानू मुस्ताक यांचं. अटल बिहारी वाजपेयी द एटर्नल स्टेट्समन हे पुस्तक आहे विजय गोयल यांचं. द सेज हू रिइमॅजिन्ड हिंदुइझम श्री नारायण गुरु हे पुस्तक आहे शशी थरूर यांचं. रिक्लेमिंग इनक्रेडिबल हे पुस्तक आहे नवीन कुंडू यांचं. मॅडम प्रेसिडेंट हे पुस्तक आहे संदीप साहू यांचं. महात्मा अ ग्रेट कम्युनिकेटर हे पुस्तक आहे डॉक्टर धीरज काकडिया यांचं. अबोव अँड बियॉन्ड हे पुस्तक आहे शिवकुमार मोहंका यांचं. द लोनलीनेस ऑफ सोनिया अँड सनी हे पुस्तक आहे किरण देसाई यांचं. आय एम अ सोल्जर्स वाईफ हे पुस्तक आहे गीतिका लीडर यांचं. द न्यू आयकॉन सावरकर अँड द फॅक्ट्स पुस्तक अरुण शौरी यांचं आहे. लाईफ ऑन मार्स कलेक्टेड स्टोरीज हे पुस्तक नमिता गोखले यांचं आहे. लिओ द अनटोल्ड स्टोरी ऑफ CSK हे पुस्तक आहे PS रमन यांचं. PS रमन. द ग्रेट कॉन्सिलेटर हे पुस्तक आहे संजीव चोप्रा यांचं. ब्रेवेस्ट ऑफ द ब्रेव्ह पुस्तक आहे सतीश दुआ यांचं. नरेटिव्स ऑफ द बेंच अ जज स्पीक्स हे पुस्तक NV रमन यांचं आहे. जनता की कहाणी मेरी आत्मकथा पुस्तक आहे राज्यपाल बंडारू दत्तात्रय यांचं. डायरी ऑफ क्रिकेटर्स वाईफ पूजा पुजारा यांचं पुस्तक आहे. रेडी रिलेव्हंट अँड रिसर्जंट पुस्तक अनिल चव्हाण यांचं आहे जे CDS आहेत सध्या. इंदिरा गांधी द इयर्स दॅट ट्रान्सफॉर्म्ड इंडिया हे पुस्तक श्रीनाथ राघवन यांचं आहे. टेस्ट क्रिकेट हिस्ट्री हे पुस्तक आहे टीम विगमोर यांचं. मोदीज नीतिशास्त्र द वर्ल्ड्स हिज ऑस्टर पुस्तक आदिश अग्रवाल यांचं आहे. द न्यू वर्ल्ड फर्स्ट 21st सेंचुरी ग्लोबल ऑर्डर अँड इंडिया हे पुस्तक आहे राम माधव यांचं. आणि विंग्स टू आवर होप्स हे पुस्तक आहे द्रौपदी मुर्मू यांचं. चला रिव्हिजन करणं खूप खूप गरजेचं असतो. रिव्हिजन इम्पॉर्टंट आहे. कंटाळा केला लेक्चरला की तुम्हाला नापास व्हावं लागेल. ओके चला पुढचा प्रश्न 8वा. दरवर्षी जागतिक आरोग्य दिन हा
कधी साजरा करण्यात येत असतो? जागतिक आरोग्य दिवस खूप महत्त्वाचा दिवस आहे. ओके. आणि दररोज साजरा करण्यात येत असतो. 7 एप्रिलला पर्याय क्रमांक 4 लक्षात ठेवा IMP आहे. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन, जागतिक आरोग्य दिवस. ओके. आणि जागतिक आरोग्य दिवस हा जो काही दिवस साजरा करण्यात येत असतो तो कशामुळं? तर एक संघटना आहे, जागतिक आरोग्य संघटना म्हणतो आपण. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO ज्याची स्थापना 7 एप्रिलला झाली होती. 7 एप्रिल 1948 स्थापना आहे. जिनिव्हा या ठिकाणी त्याचं हेडक्वार्टर आहे. कुठं? जिनिव्हा या ठिकाणी त्याचं मुख्यालय लक्षात ठेवा. 7 एप्रिल 1948ची स्थापना. जिनिव्हामध्ये हेडक्वार्टर आहे. अच्छा, याचं जे काही जिनिव्हामध्ये हेडक्वार्टर आहे WHOचे, याचे सध्या अध्यक्ष कोण असतील? टेड्रॉस अधानॉम. टेड्रॉस अधानॉम. टेड्रॉस अधानॉम लक्षात ठेवा. जागतिक आरोग्य संघटना. ओके. आणि 2026चं याचं थीम विषय काय असेल? 2026चा याचा विषय काय असेल जागतिक आरोग्य संघटनेचं? तर ते आहे टुगेदर फॉर हेल्थ. टुगेदर फॉर हेल्थ. टुगेदर फॉर हेल्थ लक्षात ठेवा. स्टँड विथ सायन्स. स्टँड विथ सायन्स. ओके. टुगेदर विथ फॉर हेल्थ स्टँड विथ सायन्स हे याचं काय थीम आहे, विषय आहे. एप्रिल महिन्यामधील मग जेवढे दिवस आहेत त्यांच्यावरती एक नजर टाकूयात आपण. 1 एप्रिलला असतो उत्कल दिवस. 2 एप्रिलला असतो जागतिक स्वमग्नता जागरूकता दिन किंवा आंतरराष्ट्रीय बालसाहित्य दिन. 4 एप्रिलला असतो जागतिक खान जागृती दिवस. 5 एप्रिलला असतो राष्ट्रीय सागरी दिन, राष्ट्रीय समता दिवस. 6 एप्रिलला आहे आंतरराष्ट्रीय विकास आणि शांततेसाठी क्रीडा दिवस. 7 एप्रिलला असतो जागतिक आरोग्य दिन. 9 एप्रिलला असतो CRPFचा शौर्य दिवस. 10 एप्रिलला आहे जागतिक होमिओपॅथी दिन. 11 एप्रिल असतो शिक्षक हक्क दिवस, राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन, महिला सुरक्षा दिन. 14 एप्रिलला असतो अग्निशमन सेवा दिवस किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. 14 एप्रिलला असतो महिला बचत दिन. 18 एप्रिलला असतो जागतिक वारसा दिवस. 21 एप्रिलला नागरी सेवा दिवस. 22 एप्रिलला आहे जागतिक वसुंधरा दिन. 23 एप्रिलला आहे जागतिक पुस्तक व कॉपीराईट दिन आणि जागतिक भाषा दिवस. 24 एप्रिलला आहे राष्ट्रीय पंचायत राज दिवस. 25 एप्रिलला असतो जागतिक मलेरिया दिवस. 26 एप्रिलला आहे जागतिक बौद्धिक संपदा दिन किंवा आंतरराष्ट्रीय चर्नोबिल आपत्ती स्मरण दिवस. 29 एप्रिलला असतो आंतरराष्ट्रीय नृत्य दिन, आंतरराष्ट्रीय रासायनिक युद्धात बळी पडलेल्यांचे स्मरण दिवस. चला 9वा प्रश्न महत्त्वाचा. नुकतेच महाराष्ट्र राज्याच्या खो खो महासंघाच्या अध्यक्षपदी निवड होणाऱ्या पहिल्या महिला नुकताच कोण ठरलेल्या आहेत? खो खो महासंघाचे अध्यक्ष होते पूर्वी अजित पवार आणि त्यांचं निधन झालं होतं 28 जानेवारीला, सर्वांना माहिती असेल, विमान दुर्घटनामध्ये. आणि खो खो महासंघाचे आता नवीन अध्यक्षपदी निवड झाली, बिनविरोध निवड झाली यांची. तर व्यक्ती आता सुनेत्रा पवार, पर्याय क्रमांक 2. सुनेत्रा पवार हे सध्याच्या घडीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. अजित पवारांची पत्नी देखील आहेत, उपमुख्यमंत्री आहेत लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्रातील पहिली महिला उपमुख्यमंत्री कोण असतील? सुनेत्रा पवार. आणि हे जो काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे राष्ट्रीय अध्यक्ष देखील आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षाचे ह्या अध्यक्ष देखील आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष म्हटलं तर काही हरकत नाही. रामदास तळस हे जो आपला महाराष्ट्राचं कुस्तीगीर परिषद आहे, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद याचे अध्यक्ष आहेत रामदास तडस. लक्षात ठेवा. खो खो आणि खो खोमध्ये एकूण किती खेळाडू असतील? 9 खेळाडू असतात एका संघामध्ये. खेळाडूंची संख्या असतं 9 खो खोमध्ये. ओके. हे तर सुनेत्रा पवार. पुढचा 10वा प्रश्न महत्त्वाचा. नुकतेच खालीलपैकी कोणत्या देशातील अन्न टंचाईमुळे भारताने 1000 मेट्रिक टन तांदूळ आहे ना, हे तांदूळ मदत म्हणून दिलेली आहे? हा देश आहे बर्किना फासो, पर्याय क्रमांक 4. हे एक आफ्रिका खंडामध्ये येणारा एक देश आहे, बर्किना फासो म्हणतो आपण. बघत आपण कुठं आहे तो देश. अन्न टंचाईमुळे आपण 1000 मेट्रिक टन तांदूळ दिलेला आहे. इराण या ठिकाणी, इराणची राजधानी तेहरान आहे. इराण इस्रायलचं युद्ध चालू आहे, सगळ्यांना माहिती असेल. मलेशियाची राजधानी तर क्वालालंपूर, क्वालालंपूर आहे. फिलिपाईन्सची राजधानी मनिला येतं आणि मनिला या ठिकाणी एशियन डेव्हलपमेंट बँकेचं देखील हेडक्वार्टर आहे, लक्षात ठेवा. फिलिपाईन्स IMP आहे. मग या ठिकाणी हा आफ्रिका खंड आहे. या आफ्रिका खंडामध्ये या ठिकाणी येतो बर्किना फासो, ज्याची राजधानी येतं उवागा डाउगौ. बर्किना फासोची राजधानी येतं उवागा डाउगौ.
लक्षात ठेवा. थोडंसं राजधानी अवघड आहे, परंतु लक्षात ठेवावं लागेल. ओके. आफ्रिका खंड. इथं नायजर आहे, नायजरची राजधानी नियामी येतं. चाड आहे, चाडची राजधानी एंडीजमेन येतं. लिबिया आहे, लिबियाची राजधानी त्रिपोली येतं. अल्जेरियाची राजधानी अल्जियर्स आहे. मालीची राजधानी बमाको आहे, बमाको. सेनेगल या ठिकाणी सेनेगलची राजधानी डकार असं येतं, डकार. सगळ्या राजधान्या तुम्हाला काय करायचं लक्षात ठेवायचं आहे. घाना या ठिकाणी घानाची राजधानी अक्रा आहे, अकरा. पेपरला खूप वेळेस आलेले आहेत. आणि सगळ्यात अवघड म्हणजे काय, आफ्रिका खंडामध्ये देशांचे नावं आणि त्यांची राजधानी लक्षात ठेवणं, परंतु ठेवावंच लागेल. काम आपल्याला करावंच लागेल, वेळ लागू द्या, परंतु सिस्टमॅटिकली रोज 10-10 तरी देश तुम्ही वाचून त्यांच्या राजधानी पाठ केलात तरी खूप सारे लक्षात आपल्याला राहू शकतं. परंतु आपण गडबड करतो, काय म्हणजे एकदमच लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो, हे खूप चुकीचं आहे, लक्षात ठेवा. ओके. रोज आपल्या 5 करा म्हणतो मी. साधारणतः 150 देशांच्या राजधानी तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. चला 100 तरी महत्त्वाचे मध्ये लक्षात ठेवलात तरी तुम्ही पास होताय. आलं लक्षात? हां, रोज 5 जरी परफेक्ट करून ठेवायचं, गडबड करायचं नाहीये. ओके. चलो. हे तुमचे अत्यंत महत्त्वाचे आजचे प्रश्न 8 एप्रिलचे. मागच्या किंवा कालच्या लेक्चरवरती रिव्हिजन म्हणून आपण एक नजर टाकणं गरजेचं आहे, जो आपण नेहमीप्रमाणे बघतच असतो. पहिला प्रश्न, कोणत्या ठिकाणी आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025चे आयोजन करण्यात आलं होतं? उलन बटोर, मंगोलियाची राजधानी या ठिकाणी. नुकतेच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवपदाचा कार्यभार कोणी स्वीकारला आहे? चंचल कुमार. नासाच्या आर्टेमिस 2 मिशन जो आहे, त्या मोहिमेच्या चमूमध्ये चंद्राच्या वातावरणात प्रवास करणाऱ्या पहिल्या महिला कोण असतील? त्यांचं नाव आहे क्रिस्टिना कोच. नुकतेच मियामी ओपन टेनिस स्पर्धा 2026चा पुरुष एकेरीचा विजेता आहे जानिक सिन्नर. महाराष्ट्र राज्य सरकारने ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी माझं गाव आरोग्य संपन्न गाव हे महत्त्वाकांक्षी अभियान कोणत्या तारखेपासून राबविण्याचा निर्णय घेतला आहे? 1 एप्रिल 2026. मंत्रालये, विभाग, संघटना आणि राज्यांमध्ये प्रशासकीय क्षमता मजबूत करण्यासाठी डॅश डॅश हा विषय केंद्रित क्षेत्र आधारित उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याचं नाव आहे साधना सप्ताह. एप्रिल 2026मध्ये डिजिटल पायाभूत सुविधा वाढवण्याच्या महत्त्वपूर्ण उद्देशाने कोणत्या राज्य सरकारने स्टार लिंक इंडियासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे? तर ते मेघालय. आंतरराष्ट्रीय विकास व शांततेसाठी क्रीडा दिवस कधी साजरा करण्यात आला? 6 एप्रिलला. पेनल्टी शूटआउटमध्ये भारतीय पुरुष संघाला हरवून कोणत्या देशाने सॅफ अंडर-20 चॅम्पियनशिप 2026चे विजेतेपद पटकावलं आहे? बांगलादेश. आणि भारतात मंजूर करण्यात आलेली पहिली लस आहे डेंग्यूची लस क्यूडेंगा. लक्षात ठेवा, हे भारतामध्ये तयार करण्यात आलेली नाही आहे. ही लस भारतामध्ये मंजूर करण्यात आली मंजूर करण्यात आलेली आहे, लक्षात ठेवा, क्यूडेंगा. चला, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. नुकतेच 1 एप्रिल 2026 रोजी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नौदल पदग्रहण समारंभ 2026 पार पडलेला आहे? ऑप्शन तुमच्या समोर उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. उद्या आपण सकाळी या प्रश्नाचं उत्तर अगदी डिटेलमध्ये बघून घेऊयात. आज थोडासा व्हिडिओ मोठा ठरला असेल. अतिरिक्त माहिती जी आहे ते मी तुम्हाला देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केलो, कारण अतिरिक्त माहिती खूप गरजेची आहे बरं का. नुसतं चालू घडामोडी वाचून फायदा होत नसतो, त्यासोबत मला अधिक माहिती बघायचं आहे. हे आपलं अनबोस्टरचे ॲप आहे, ज्याचं लिंक कमेंट बॉक्समध्ये आहे, किंवा या QR कोडवरती देखील स्कॅन करून तुम्ही हे ॲप्लिकेशन घेऊ शकता. या ठिकाणी स्पेशल आपले GKची बॅच आहे, ते पण घ्या. आणि हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे. या टेलिग्राम चॅनलला तुम्ही या ठिकाणी स्कॅन करून टेलिग्राम चॅनल देखील जॉइन करू शकता. PDF किंवा चालू घडामोडी वगैरे मी तुम्हाला त्या ठिकाणी पाठवत असतो. हे आपलं Instagram ID आहे, याला देखील नक्कीच फॉलो करा, स्कॅन करा ह्या QR कोडवरती. ओके. चला, इथं थांबूयात आपण. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. ज्यांना कोणाला ऑफलाईनची बॅच लावायची आहे, नक्कीच तुम्ही ऑफलाईनची बॅच सोलापूरमध्ये आणि लातूरमध्ये या दोन्ही ठिकाणी लावू शकता. ओके. निवासी बॅच, अनिवासी बॅच दोन्ही ठिकाणी. ज्यांना कुठं सोयीस्कर होईल त्या ठिकाणी तुम्ही येऊ शकता. आणि दोन्ही ठिकाणी मी शिकवायला असणारच आहे. ग्राउंड प्लस लेखी या दोन्हीची पण तयारी उत्तम करून घेतली जाईल. दिलेल्या नंबरवर तुम्ही काय करायचं आहे, संपर्क करायचा आहे. चला, थांबूयात आपण. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत पाहता अनुभव स्टडी. थँक्यू. जय हिंद.